नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाडमध्ये भगवान महावीर जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी. रक्तदान, अन्नदान यासह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन. जगाला शांती, सद्भावना व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती नाशिकच्या मनमाड शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सकल जैन समाज बांधव व भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त रक्तदान, अन्नदान यासह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वंदे वीरम, भगवान महावीर की जय आदींचा जयघोष करीत जैन भवन पासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे रथातून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भगवान महावीर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खुशाल थोरात, आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. कल्पेश भाऊ अनाथ सेवा केंद्राच्या वतीने जे काही रक्तदान शिबिर घेतात त्याला मोठ्या प्रमाणात रक्तदाते प्रतिसाद देतात. मी पण अनेक वर्षांपासून अनाथ सेवा केंद्राचा रक्तदाता म्हणून माझी ओळख आहे. आज आपले महावीर जयंतीचे अध्यक्ष आमचे लहाने बंधू नील लोढा यांनी अतिशय सुंदर असं या स्वामीची जय आनंद सेवा केंद्र मनमाडच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये हिळून गेलेलं एक सामाजिक संघटना आहे. आजपर्यंत ही आपण आनंद सेवा केंद्र कोणतीही रजिस्टर्ड केलेली नाहीये. आज बबलू भाऊ जेव्हा नगरसेवक पण नव्हते, जेव्हा माजी नगराध्यक्ष होते आणि आज आमचा बबलू भाऊ नगराध्यक्ष झाले, तरी त्याच दिमतीने, त्याच आनंदाने आणि त्याच हिरारीने आमच्या बरोबर प्रत्येक कामामध्ये असणारे आदरणीय लोकनियुक्त नगराध्यक्ष बबलू भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आनंद सेवा केंद्रातर्फे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांना मनमाडचा भूमिपुत्र म्हणून ज्यांना खरंच ज्यांनी त्यांची ओळख आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे ते ओळखीचे असले तरी मनमाडचा भूमिपुत्र म्हणून त्यांनी अशी ओळख निर्माण केली आहे, म्हणजे आदरणीय नितीनजी लालसरे साहेब. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवा असणारे आमचे मित्र बिंदू भाऊ शिरसाट, ज्योतिष भाऊ साबळे, अन्य बाप्पा आंधळे, त्याचप्रमाणे सुभाष भाऊ माळकर या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आनंद सेवा केंद्राच्या आनंद सेवा